निलेशजी नमस्कार. नमस्कार. याच गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025च्या निमित्ताने आपल्या पुढे येताना एक आनंदाने सांगावंसं वाटेल की या निवडणुकीमध्ये खरं तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा एक एकत्रित विषय होता. पण काही तात्विक विषयामुळे आज आमच्या मित्रपक्षामध्ये राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे इथे निवडणुका लढवत आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युतीतून निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय. पण काही अडचण नाही, वेगळे जरी लढत असलो तरी सगळ्यांचं ध्येय एकच आहे, आमच्या तिन्ही पक्षांचं, ते म्हणजे विकासाचं. या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने विजयाच्या दिशेने 10 पावलं आम्ही पुढे चालायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि तो तुमच्या गुहागरवासियांच्या पूर्ण पाठिंब्याने आणि खात्रीने. या निवडणुकीच्या एकूण प्रवासाचा विषय चालू झाला, चर्चा चालू झाल्या आणि एक चर्चा गुहागरमध्ये रंगत होती ती म्हणजे डीपी प्लॅनची, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखडा. खरं म्हणजे नगरपंचायत ज्या वेळेला स्थापन झाली, निर्माण झाली, त्याच वेळा म्हणजे 2013च्या नंतर पहिल्या पंचवार्षिक विषयामध्ये हा आराखडा आणला गेला होता, पण तो कुठेही दाखवला गेला नाही, कोणाला विश्वासात घेतलं नाही किंवा त्या आराखड्यामधले पत्रव्यवहाराचा विषय काय झाला नाही आणि तो आराखडा 5 वर्ष तसाच ठेवला गेला. तदनंतर राजेश बेंडल यांच्या नेतृत्वात पुन्हा दुसरी जेव्हा निवडणूक झाली आणि राजेश बेंडल यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीचा कारभार गेला तेव्हा राजेशजींनी हा विकास आराखडा समोर आणला, त्याच्यावरती हरकती मागविल्या, त्याच्यावरती सूचना मागविल्या आणि ह्या सगळ्या प्रस्तावित केलेल्या आहेत. मला एक गुहागर शहरवासियांना एक दिलासादायक विषय सांगायचा आहे की कुठलाही नगरपंचायतीचा विकास आराखडा हा कायमस्वरूपाचा झालेला नाही. होणार आहे की नाही, पण तो नक्की होणार आहे. पण तो कसा होणार आहे, तुमच्या हरकती, तुमच्या सूचना यांचा गांभीर्यपूर्वक विचार केला जाणार आहे आणि गुहागर शहरवासियांना जो विकास आराखडा अपेक्षित आहे तोच विकास आराखडा या शहरामध्ये राबवला जाणार आहे. माझी आपल्याला एक विनंती आहे की या आत्ताच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या आणि शिवसेना युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नीता विकास मालक आणि त्यांचे 17 सहकारी नगरसेवक जे उभे आहेत, या सगळ्यांच्या पाठीमागे आपण जर मतरूपी जोरदार आशीर्वाद ठेवले तर शहरवासियांना अपेक्षित असणारा विकास आराखडा आम्ही या ठिकाणी निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आणखी एक दुसरा विषय चर्चेला जातो की ती चर्चा मुद्दामून घडवून आणली जाते की सीआरझेड आणि विकास आराखड्यातले जास्त रुंदीचे रस्ते. मला मान्य आहे की आपण समुद्राच्या किनारी राहतोय, आपण डोंगराच्या पायथ्याशी राहतोय, त्यामुळे सीआरझेड आणि ह्या जास्त रुंदीचे रस्ते आपल्याला 100% हे भविष्याच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने धोकादायक आहे. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे, तुमच्यातलाच गुहागरवासी आहे, त्यामुळे तुम्हाला एक शब्द देतो की अशा कोणत्याही प्रकारचं चुकीचं धोरण नगरपंचायतीच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने आपल्यावर लादलं जाणार नाही. आपण जर नीता विकास मालक आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीमागे ठामपणे जर उभं राहिलात तर शहराचा सर्वांगीण विकास काय असू शकतो, पर्यटन काय दर्जाचं असू शकतं, धार्मिक पर्यटन काय दर्जाचं असू शकतं, या सगळ्या गोष्टींचा शाश्वत विकास काय असू शकतो हे तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं शासन या नगरपंचायत आल्यानंतरच आम्ही करून दाखवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, आतापर्यंत तुम्ही जसे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच 2 तारखेला सुद्धा आपण आपले आशीर्वाद कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर ठेवाल आणि आपला शाश्वत आणि सर्वांगीण विकास करून घ्याल, एवढी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.